मृत्यू सुरेश भटांजवळ थबकला होता. त्यांच्या गझलेवर फिदा असलेल्या मृत्यूलाही एक गझल त्यांच्याकडून लिहून पाहिजे होती. भटांच्या चेहऱ्यावरचं गझलांचं साम्राज्य मृत्यू वाचत होता. एक एक शेर रुबाबात यावा आणि त्याची त्याच दिमाखात गझल व्हावी असं भटांच्या बाबतीत घडलं होतं. शेर येत राहिले, गझल होत राहिल्या. गझल येत राहिल्या, शेर होत राहिले. सुरेश भट नावाचा एक शेर गझला सजवत राहिला. गझलाही ह्या शेरावर भाळत राहिल्या. या भाळण्याच्या ऋतूतही ह्या शेराला कुठलंच फूल पसंत नव्हतं. तरीही सगळा वसंत त्याचा होण्यासाठी आसुसलेला असतानाही हा वसंत आपला नाहीच हे ह्या शेराला कळालं होतं. म्हणूनच सुरेश भटांच्या गझलेचा अवघा वसंत सगळ्यांचा झाला होता. तरीही त्या नसत्या वसंताच्या काळात हा शेर फुलांना म्हणाला होता, नाव माझे फुलांनी विचारू नये. पण या शेरांचं नाव विचारण्याआधीच त्याच्या गझलेनं फुलं शहारली होती. त्याच्या गझलेत स्वतःला माळताना फुलं आधीच मोहरली होती. फुलांचा हा बहर रिमझिमणाऱ्या पावसासारखा ओला चिंब होता. त्यांच्या गझलाच्या पावसात भिजताना कुणाचंही वय निघून जाण्याचा प्रश्नच नव्हता. वयात आलेल्या गझलेचं वय निघून जात नसतं. वयात आलेल्या गझलेचं वय वयातच राहत असतं हे त्याच्या गझलेतून जाणवतच होतं. आपण असेच माळलो गेलो पाहिजे हा फुलांचा हट्ट नसतो कधीच, पण आपण माळलो गेलो पाहिजे हा फुलांचा हट्ट मात्र असतो नेहमीच. हवं तसं माळा, पण माळा ही फुलांची आर्त हाक त्याच्या हृदयाची कुजबुजत होती. आणि मग त्याच्या हृदयात भिनलेलं संतांचं दुःख त्या फुलामध्येही भिनायचं. आणि मग ती फुलं गीतात गीतात माळली जायची. संगीतात चांदणं पेंगत असायचं. हे चांदणं हळूच उठायचं आणि सगळा निळा अनंत सोबत घेऊन स्वतःला जमिनीवर सांडत राहायचं. चांदण्याला जमीन सापडली की त्याची कविता अलगद व्हायची. ह्या कवितेतून रंगांचं इंद्रधनुष्य रिमझिमत राहायचं. ह्या कवितांच्या, गीतांच्या आणि गझलांच्या रंगामध्ये सगळे रंगून जायचे. कुणाला स्वतःचा रंग वेगळा ठेवता यायचाच नाही. पण सगळ्या रंगांना, सगळ्यांना आपल्या रंगात रंगवणाऱ्या ह्या शेराचा रंग वेगळाच होता. कारण त्याचा रंग इंद्रायणी गोदावरीवर पोचलेला होता. त्याच रंगात रंगलेल्या मृत्यूलाही आज भटांकडून एक गझल लिहून पाहिजे होती. मृत्यूकडे बघत एखाद्या शेरासारखं स्मित करत भट म्हणाले, तू येण्याआधीच मी तुझ्या प्रदेशात जाऊन आलो आहे. तुला हवी असलेली गझल मी तिथेच लिहून आलो आहे. तरीही भटांच्या चेहऱ्यावर आज थोडी वेगळीच गझल होती. मृत्यू ती गझल वाचत होता. इतकेच मला कळले होते सरणावर जाताना, गझलेनी केली सुटका, कवितेनी छळले होते. आणि ती तारीख होती 15 मार्च 2003.